मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र 2047 साठी राज्य शासनाने राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण सुरू केलं आहे। शेती, शिक्षण यासह विविध सेवा क्षेत्रांवर व्हिजन डॉक्युमेंट तयार होणार। नागरिकांनी सर्वेक्षणात आपले मत मांडण्यासाठी QR कोड स्कॅन करा। आलेल्या 7 प्रश्नांना प्रतिसाद द्या। सर्वेक्षणात 17 जुलै पर्यंत सहभागी होता येणार। या सर्वेक्षणात कोणतीही वैयक्तिक माहिती घेतली जाणार नाही। तुमचे उत्तर नक्की द्या विकसित महाराष्ट्रासाठी। एक देश एक निवडणूक ही संकल्पना राबवण्यासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या संसदेच्या संयुक्त समितीची आज नवी दिल्लीत बैठक होणार। शहरी नक्षलवादी संघटनांच्या कारवायांना चाप लावण्यासाठी आवश्यक महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर। राजकीय भूमिकेतून नव्हे तर देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक सरकारने शहरी नक्षलवादाविरोधात कारवाईची भूमिका घेतली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। हे विधेयक कुठल्याही व्यक्ती किंवा डाव्या पक्षांविरोधात नाही तर जहाल कडव्या संघटनेच्या देशविरोधी कारवायांविरोधात। चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट। एका शतकाहून अधिक परंपरा असलेला गणेशोत्सव यापुढे राज्य महोत्सव म्हणून साजरा केला जाणार, आशिष शेलार यांची विधानसभेत घोषणा। गुलामगिरीच्या खुणा पुसत स्वाभिमान आणि भारतीय सैन्याच्या अतुलनीय शौर्याचा गौरव करणाऱ्या सिंदूर पुलाचं मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 पर्यंतची मतदार यादी वापरण्याचं नियोजन करण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश। दशकातील सर्वात मोठी राजनैतिक सुधारणा करण्याच्या उद्देशाने मोठी नोकरकपात करण्यासाठी सज्ज होत असल्याची अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाची घोषणा। विम्बल्डन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत इगा श्वान्तेक आणि अमांडा अनिसिमोवा यांची अंतिम फेरी धडक आज पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यात कार्लोस अल्कराज आणि विरुद्ध टेलर फ्रिट्स आणि यानिक सिन्नर विरुद्ध जोकोविच अशा लढती। आणि लॉर्ड्स मैदानावर सुरू असलेल्या भारताविरुद्धच्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात संथ खेळ करणाऱ्या इंग्लंडच्या पहिल्या दिवस अखेर 4 बाद 251 धावा। नमस्कार, 8:30च्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो। आता पाहूया बातम्या विस्ताराने। एक देश एक निवडणूक ही संकल्पना राबवण्यासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या संसदेच्या संयुक्त समितीची आज बैठक होणार आहे। या बैठकीत न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती JS खेहर हे सर्वोच्च न्यायालयाचे 2 माजी न्यायमूर्ती सहभागी होतील। या समितीच्या सदस्यांसोबत ते चर्चा करतील आणि आपल्या शिफारशी देतील। संसद भवनाच्या अनेक्समध्ये ही बैठक होणार आहे। 129वी घटना दुरुस्ती विधेयक 2024 आणि केंद्रशासित प्रदेश कायदा सुधारणा विधेयक 2024 या विधेयकांवर व्यापक विचारमंथन करण्यात आलं आहे। देशात एकाच वेळी एकसमान निवडणुका घेण्याच्या दिशेने हे महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे। माजी राज्यसभा खासदार आणि संसदेच्या विधी आणि न्यायविषयक स्थायी समितीचे माजी अध्यक्ष डॉक्टर EM सुदर्शन नचियप्पन, माजी केंद्रीय कायदा मंत्री डॉक्टर वीरप्पा मोइली यांच्यासारखे तज्ज्ञ देखील या बैठकीत सहभागी होतील। शहरी नक्षलवादी चळवळींना चाप लावण्यासाठी आवश्यक महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं। या विधेयकाच्या मसुद्यावर आलेल्या हरकती आणि सूचनांचा विचार करण्यासाठी स्थापन दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीने दिलेल्या अहवालातल्या सुधारित मसुद्याला मंजुरी देण्यात आली आहे। मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत हे विधेयक मांडलं। कडवी डावी विचारसरणी अशी व्याख्या असणाऱ्या आणि या विचाराने प्रेरित होऊन नक्षलवादी कारवाया करत लोकशाहीसह न्यायव्यवस्था, संसद अशा संविधानिक संस्थांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संघटनांना चाप बसवण्यासाठी हे विधेयक आणत असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं। आता हा जो बंदूक घेऊन जो माओवाद आहे, हा माओवाद
हळूहळू संपुष्टाकडे यायला लागलाय. पण त्याच वेळी याचं दुसरं स्वरूप हे तयार व्हायला सुरुवात झाली ज्यावेळेस ऍक्टिव्ह मिलिटंट्स मिळत नाहीत, त्यावेळी पॅसिव्ह मिलिटंट्स तयार करायचे. आणि म्हणून यातनं मोठ्या प्रमाणात जनसंघटना ज्यांची नावं पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की ही लोकशाही वाचवण्याकरता तयार झालेल्या संघटना आहेत, पण त्या संघटनांची कारवाई पाहिल्यानंतर ते लोकशाही मानत नाहीत आणि त्या संघटना भारताचं संविधान देखील मानत नाहीत. हा जो काही कायदा आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो आहोत, अशा प्रकारे आता जेव्हा गडचिरोली सारख्या ठिकाणी ऍक्टिव्ह केडर संपताय, त्याच वेळी पॅसिव्ह अशा प्रकारे भारतीय संविधानाच्या विरुद्ध चीड निर्माण करायची, लोकांचं ब्रेन वॉश करायचं. जसं ISI किंवा ISIS हे रॅडिकलायझेशन करतं, हे वेगळ्या प्रकारचं रॅडिकलायझेशन आहे. आणि याच्यामध्ये जे ॲफिडेव्हिट मी वाचलं त्यात त्यांनी डिटेलही दिले आहेत. चांगल्या चांगल्या प्राध्यापकांचं ब्रेन वॉश करतात, चांगल्या चांगल्या ब्युरोक्रॅटचं ब्रेन वॉश करतात. अशा प्रकारची त्यांची मोडस ऑपरँडी आहे. आणि म्हणून हा कायदा आपण तयार करायला घेतलेला आहे. बंदुका हातात घेऊन सशस्त्र क्रांती करणाऱ्या नक्षलवादी चळवळी आता जवळपास संपुष्टात आल्यात. वर्षभरात त्याही संपतील. मात्र सक्रिय नाही तर वैचारिक पातळीवर या संघटनेचे विचार रुजवणाऱ्या शहरी माओवाद स्वरूपातील अनेक संघटना आजही महाराष्ट्रात कार्यरत आहेत, असं सांगत या संघटनांची कार्यपद्धती आणि उद्दिष्ट गृहमंत्र्यांनी वाचून दाखवली. शहरी नक्षलवाद ही संकल्पना या आधीच्या UPA सरकारनंच मांडली होती. त्याची व्याख्याही त्यांनी लोकसभेत स्पष्ट केली होती. अशा संघटनांविरोधात UAPA अंतर्गत कारवाई करता येणार नाही, त्यामुळे त्यासाठी नवा कायदा करण्याचा सल्ला केंद्र सरकारनं दिला होता. त्यानुसार तेलंगणा, आंध्र प्रदेश, झारखंड आणि ओडिशा या राज्यांनी तसा कायदा केला. मात्र महाराष्ट्रात हा कायदा झाला नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. UPA सरकारनं महाराष्ट्रात अर्बन नक्षल कारवाया करणाऱ्या 64 संघटनांची यादी दिली होती. त्यातल्या काही संघटनांवर इतर 4 राज्यात बंदी आहे. मात्र या सगळ्या महाराष्ट्रातून आपल्या कारवाया सुरू ठेवू शकतात, हे लक्षात घेऊन हा कायदा करणं अत्यंत आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. सुशिक्षित लोकांनाही भ्रमित करून त्यांच्या मनात संविधानाविरोधात चीड निर्माण करायची आणि त्यातून आपली विचारसरणी रुजवण्याचा प्रकार देशासाठी धोकादायक असल्याचं ते म्हणाले. या कायद्याविषयी अनेक भ्रम पसरवण्यात आले. सरकारवर टीका करणाऱ्या कोणालाही त्यात अटक करता येईल असा आरोप झाला. मात्र कुठल्याही व्यक्तीला या कायद्यांतर्गत अटक करता येणार नाही. केवळ बंदी घातलेल्या संघटनांसाठी काम करत असल्याचं आढळलं तरच अटक करता येईल. त्यासाठी प्राधिकरणाची परवानगी लागेल आणि परवानगी दिल्यानंतरही 1 महिना उच्च न्यायालयात दाद मागण्याची मुभा असेल, असं त्यांनी सांगितलं. पॉवर अब्यूज करणं अशा प्रकारची कुठेही त्या ठिकाणी व्यवस्था नाही आहे. अतिशय बॅलेन्स्ड अशा प्रकारचा कायदा केलेला आहे. आणि मी हे सांगतो आणि दाव्याने सांगतो, इतर 4 राज्यांमध्ये जो कायदा केला आहे त्यापेक्षा प्रोग्रेसिव्ह कायदा आपल्याला कोणाला त्रास देण्याकरता कायदा करायचा नाही आहे, पण भारताच्या संविधानाच्या विरुद्ध आपल्याच लोकांना जे लोक ब्रेन वॉश करतायत त्यांच्यावर कारवाई करणं ही आपली काळाची गरज आहे. आणि म्हणून आणि आत्ता एक्झिस्टिंग कायदे अशा प्रकारची जागा त्या ठिकाणी आपल्याला देत नाही आहेत की कुठल्याही पत्रकारावर कारवाई करता येत नाही, कुठल्याही राजकीय नेत्यावर कारवाई करता येत नाही. आणि ज्यांच्यावर कारवाई करायची त्यांच्यावरही कारवाई ही थर्ड फोरमनी, ज्याच्यामध्ये जजेस आहेत त्या फोरमनी मान्यता दिल्यानंतरच ती करता येते. अशा प्रकारची कारवाई झाल्यामुळे मला असं वाटतं की याबद्दलचे सगळे संभ्रम आणि याच्या पाठीमागची भूमिका, आणि मी पुन्हा सांगतो की ही काही आमची राजकीय भूमिका नाही, ही भूमिका सक्सेसिव्ह गव्हर्नमेंटने मांडलेली आहे. या कायद्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त समितीकडे 12,000 सूचना आल्या होत्या. त्या सर्व सूचनांचा विचार करण्यात आला आहे. समितीत सर्वपक्षीय सदस्य होते. त्यांचेही सर्व आक्षेप लक्षात घेऊन अहवाल दिला असल्याचं त्यांनी सांगितलं. या कायद्याचा कुठलाही दुरुपयोग होणार नाही असं आश्वस्त करत या कायद्याला पाठिंबा देण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. जनसुरक्षा विधेयकावरील चर्चेच्या वेळी विरोधकांनी विधेयकातल्या कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटना या व्याख्येवर आक्षेप घेतला.
नाना पटोले, नितीन राऊत, रोहित पवार, विश्वजित कदम, वरुण सरदेसाई, विनोद निकोले यांनी काही शंका उपस्थित करत काही कलमांमध्ये स्पष्टता आणण्याची मागणी केली। त्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देत आक्षेपांचं आणि सगळ्या शंकांचं निरसन केलं। माकपाचे एकमेव आमदार असलेले विनोद निकोले यांनी या विधेयकाला विरोध दर्शवला। त्यामुळे हे विधेयक एकमतानं नाही तर बहुमतानं मंजूर झालं। या विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना हे विधेयक कुठल्याही व्यक्ती किंवा डाव्या विचारांच्या पक्षाविरोधात नाही तर संविधानिक संस्थांविरोधात संघटितदृष्ट्या कारवाई करणाऱ्या संघटनांना आळा घालण्यासाठी हे विधेयक असेल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। कुठल्याही संस्थेला किंवा कामांना निधी देताना जर निधी देणाऱ्याला त्याचा उपयोग कसा होणार आहे हे माहीत नसेल तर त्याच्यावर कारवाई होणार नाही। मात्र निधीचा उपयोग देशविरोधी कारवायांसाठी होणार आहे हे माहीत असूनही निधी दिला तर त्यावर कारवाई होऊ शकते। तसंच समाज माध्यमांचा वापर संघटितपणे संविधानिक संस्थांच्या विरोधात करणाऱ्यांवरही कारवाई होऊ शकेल, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। सरकार किंवा कुठल्याही राजकीय पक्षांवर अथवा नेत्यांवर टीका केल्यास या कायद्यांतर्गत कारवाई होणार नाही, असंही ते म्हणाले। 100 वर्षांहून अधिक परंपरा असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला महाराष्ट्र राज्य महोत्सव म्हणून काल घोषित करण्यात आले। राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी घोषणा विधानसभेत केली। भाजपा आमदार हेमंत रासने यांनी मांडलेल्या औचित्याच्या मुद्द्यावर ते उत्तर देत होते। देशासह जगात गणेशोत्सवाची व्याप्ती, संस्कृती, प्रवृत्ती आणि प्रचार याबद्दल महायुती सरकार वचनबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं। की महाराष्ट्राचा गणेशोत्सव हा 1893ला लोकमान्य टिळकांनी सुरू केला। सार्वजनिकरित्या घरोघर तर चालूच होता। त्याची एक पार्श्वभूमी ही सामाजिक, राष्ट्रीय स्वतंत्रता, स्वाभिमान, स्वभाषा या सगळ्याशी संबंधित आहे होता आणि त्या पद्धतीनेच चालू आहे। आणि त्यामुळे महाराष्ट्राचा गौरव आणि अभिमान असावा असलेला आपला गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून राज्य सरकार घोषित करेल, हे त्या ठिकाणी आजच मी स्पष्टीकरण करतो। राज्यभरात यापुढे गणेशोत्सव उत्साहानं साजरा करण्याची महायुती सरकारची भूमिका आहे, असं त्यांनी सांगितलं। गणेशोत्सव मंडळांनी देखील गणेशोत्सवात देखावे उभारताना सैन्य दलांचे पराक्रम तसंच सामाजिक उपक्रमांचा समावेश करावा, असं आवाहन शेलार यांनी केलं। राज्यातील शेतकऱ्यांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी गेल्या 3 वर्षात सर्वाधिक निधी खर्च करण्यात आला आहे। शेतकऱ्यांच्या विविध योजनांवर 3 वर्षात 70,000 कोटींची रक्कम खर्च करण्यात आली आहे, अशी माहिती कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी काल विधानसभेत दिली। विरोधी पक्षाच्या वतीनं शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर नियम 293 अन्वये उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला ते उत्तर देत होते। शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाईपोटी 16,389 कोटींची मदत तर अवकाळी, गारपीट आदी बाबींसाठी 19,592 कोटी रुपयांची मदत करण्यात आल्याची माहिती जयस्वाल यांनी यावेळी दिली। पीक विमा योजनेच्या गैरवापरासाठी एकाही शेतकऱ्यावर सरकारनं कारवाई केलेली नाही। एनडीआरएफच्या निकषांच्या बाहेर जाऊन सरकारनं नुकसान भरपाई दिली आहे, असं ते म्हणाले। राज्यातील 1,75,00,000 शेतमजुरांसाठी विमा योजना लागू करण्यात येईल, अशी घोषणा जयस्वाल यांनी यावेळी केली। विकेल ते पिकेल यासोबतच निर्यातक्षम पिकांना प्रोत्साहन देण्याचं नियोजन करण्यात येत आहे। एआय आधारित नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून देऊन शेती अधिक उत्पन्नक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। कर्जमाफी हा एकमेव उपाय शेतकऱ्यांच्या समस्येवर नाही, या उलट शेतकऱ्यांना जे जे आवश्यक आहे ते उपलब्ध करून देण्यात येत आहे, असं राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी यावेळी सांगितलं। राज्यातील शालार्थ आयडी प्रकरणात झालेल्या गैरव्यवहाराची गंभीर दखल घेत एसआयटी अर्थात विशेष तपास पथक स्थापन करून सखोल चौकशी केली जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली। संजय उपाध्याय यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती। या प्रकरणाच्या चौकशीसाठी IAS, IPS अधिकारी तसंच शिक्षण तज्ज्ञांचा समावेश असलेलं विशेष तपास पथक स्थापन करण्यात येणार आहे। संबंधित शिक्षण उपसंचालकांना निलंबित करण्यात येत असल्याचं भुसे यांनी यावेळी सांगितलं। वातावरणातील बदलामुळे फळबागांचं नुकसान होत असून फळबागांच्या नुकसान भरपाईसाठी क्रॉप कव्हर योजना राबवण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत
लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली। रोहित पाटील यांनी अवकाळी पावसामुळे द्राक्ष पिकांवर होणारे परिणाम या विषयासंदर्भात लक्षवेधी मांडली। मराठी माणसाच्या हक्कांचं रक्षण व्हावं आणि मराठी माणसाला घर खरेदीसाठी प्राधान्य मिळावं यासाठी लवकरच धोरण निश्चित केलं जाईल असं आश्वासन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिलं। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून पुढील धोरण निश्चित केलं जाईल अशी माहिती त्यांनी दिली। नवीन इमारतीत मराठी माणसाला मुंबईत घर खरेदीसाठी आरक्षण ठेवण्यासंदर्भात मिलिंद नार्वेकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न विचारला होता। त्यावेळी देसाई यांनी उत्तर दिलं। मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे। मुंबईत घर खरेदी करताना कोणत्याही मराठी माणसाचा हक्क कोणालाही डावलू दिला जाणार नाही। जर एखादा विकासक मराठी माणसाला घर विक्रीसाठी नाकारत असेल अशा विकासक किंवा व्यक्तीवर कठोर कारवाई केली जाईल असं त्यांनी सभागृहाला आश्वस्त केलं। महाविकास आघाडी सरकारच्या 2.5 वर्षांच्या काळात असा कायदा का केला नाही असा प्रश्नही मंत्री शंभूराज देसाई यांनी उपस्थित केला। महाराष्ट्र विधान मंडळाचं पावसाळी अधिवेशनाचं कामकाज 18 जुलैपर्यंत होणार आहे। अधिवेशन कामकाजाच्या नियोजनासाठी काल विधान भवन इथं विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली। या बैठकीला विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आणि मंत्री यावेळी उपस्थित होते। बैठकीत पावसाळी अधिवेशनातील कामकाजाची रूपरेषा, चर्चा आणि शासकीय विधेयकांच्या मांडणीसंदर्भातील नियोजनावर चर्चा झाली। जनसुरक्षा विधेयकाबद्दल सुरुवातीला लोकांच्या मनात अनेक प्रश्न होते, काही आक्षेपही होते। मात्र नंतर सर्व आक्षेप लक्षात घेऊन नव्या तरतुदी करण्यात आल्या असं शिवसेना उद्धव पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी या विधेयकावर प्रतिक्रिया देताना सांगितलं। या विधेयकाच्या अंमलबजावणीत सरकारची थेट एकाधिकारशाही असणार नाही, तर न्यायालयात खटला जाईल हे स्पष्ट झाल्याचं ते म्हणाले। ते विधेयक पूर्णपणे आता कोणा व्यक्तीला कोणत्याही प्रकारे त्रास न देणारा अशा पद्धतीचं ते विधेयक आहे। त्या विधेयकाचं मूळ नाव पण बदललं। त्या विधेयकासंदर्भातली जी कमिटी केली होती ती कमिटी सुद्धा बदलली। त्या विधेयकामध्ये चौकशी करणारे जे अतिशय कनिष्ठ दर्जाचे पोलीस अधिकारी होते ते आता DYSP दर्जाचे अधिकारी झाले आणि कोणा व्यक्तीच्या विरोधात आता हे विधेयक आणि हा कायदा वापरला जाणार नाही, तर संघटित अशा प्रकारचे कम्युनिस्ट माओवादी लोक जे कोणी आहेत त्यांच्या विरोधात वापरलं जाईल अशा पद्धतीचा स्पष्टपणे पुन्हा माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून आम्ही हे वदवून घेतलं। आणि मला असं वाटतंय की आमचे पक्ष असतील नाही तर महाराष्ट्रातल्या जनतेनं आमच्यावर जी जबाबदारी दिली होती ती जबाबदारी आम्ही बऱ्यापैकी निभावली याचा मला आनंद होतोय। यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात। लवकर करा यार, प्लीज लवकर करा। आणखीन एखादी मॅच आहे का? असंच काहीतरी आहे यार, बँकेत जायचंय आजोबांना घेऊन। हो यार, वय वाढल्यावर कधी कधी मदत तर लागतेच ना, पण बँकिंग मध्ये नाही। तसंही RBI म्हणते सिनियर सिटीजन सर्वात आधी। जर तुम्ही 70 पेक्षा जास्त वयाचे आहात आणि तुम्ही बँकेत जाऊ नाही शकत तर बँक येईल तुमच्याकडे आवश्यक सेवा घेऊन, ते देखील वाजवी दरात। सीनियर सर्वात आधी। RBI म्हणते जाणकार बना, सतर्क रहा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र 2047 साठी राज्य शासनाने राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण सुरू केलं आहे। शेती, शिक्षण यासह विविध क्षेत्रांवर व्हिजन डॉक्युमेंट तयार होणार। नागरिकांनी सर्वेक्षणात आपले मत मांडण्यासाठी QR कोड स्कॅन करा। आलेल्या 7 प्रश्नांना प्रतिसाद द्या। सर्वेक्षणात 17 जुलैपर्यंत सहभागी होता येणार। या सर्वेक्षणात कोणतीही वैयक्तिक माहिती घेतली जाणार नाही। तुमचे उत्तर नक्की द्या विकसित महाराष्ट्रासाठी। गुलामगिरीच्या खुणा पुसत स्वाभिमानाचा आणि भारतीय सैन्याच्या अतुलनीय शौर्याचा गौरव करणाऱ्या सिंदूर पुलाचं मुंबईत काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं।
ब्रिटिश जुलमी गव्हर्नर कर्नाक याच्या नावानं आधी हा पूल ओळखला जात असे. त्यामुळे आता हे नाव बदललं असून भारतीय सैन्याच्या गौरवाची गाथा असणाऱ्या सिंदूर ऑपरेशनवरून नाव ठेवल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. काळ्या इतिहासाची पानं ही पुसली पाहिजे. स्वातंत्र्यानंतर या काळ्या खुणा मिटल्या पाहिजेत. त्याचाच एक भाग म्हणून आज या पुलाचं नाव देखील बदलण्यात आलं आणि भारतीय सेनेने जो अतुलनीय जे शौर्य दाखवलं आणि जगाला भारतीय सेनेची ताकद काय आहे, कशा प्रकारे प्रिसिशनने हे भारताने दाखवून दिलं. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी हा निर्णय केला की याचं नाव हे त्या ऑपरेशन सिंदूरच्या नावानं सिंदूर असलं पाहिजे. दक्षिण मुंबईतल्या वाहतुकीसाठी हा पूल अतिशय महत्त्वाचा आहे. मध्य रेल्वेवर पूर्व आणि पश्चिम भागाला हा पूल जोडतो. या पुलाची एकूण लांबी 327 मीटर असून त्यापैकी जवळपास 70 मीटरचं बांधकाम रेल्वे मार्गाच्या वर करण्यात आलं आहे. अतिशय कमी वेळेत पूर्ण केलेल्या या बांधकामामुळे मुंबईकरांसाठी इथली वाहतूक अधिक सोयीची होणार आहे. दक्षिण मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मशीद बंदर आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी सिंदूर पूल महत्त्वाचा आहे. मशीद बंदर परिसरात पूर्व आणि पश्चिम परिसर जोडणारा विद्यमान मार्ग कायम ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेनं या पुलाची पुनर्बांधणी केली आहे. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. बिहारमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगानं सुरू केलेल्या मतदार यादीच्या विशेष पुनर्निरीक्षण मोहिमेवर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. ही मोहीम सुरू ठेवण्यास काहीही हरकत नसल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. मात्र त्याचवेळी सर्वांना समान न्याय मिळावा या दृष्टीनं आयोगानं मतदारांची सुधारित यादी करताना आधार कार्ड, रेशन कार्ड आणि मतदार कार्ड अशा दस्तऐवजांनाही पुरावा म्हणून ग्राह्य धरावं असा सल्ला न्यायालयानं दिला आहे. मात्र अंतिम निर्णय निवडणूक आयोगानंच घ्यावा असंही न्यायालयानं म्हटलं आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 28 जुलैला होणार आहे. त्याआधी आयोगानं प्रतिज्ञापत्राद्वारे आपलं म्हणणं मांडावं असंही न्यायालयानं सांगितलं आहे. संविधानिक संस्थांच्या कामकाजावर प्रतिबंध घालता येणार नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. या मोहिमेला हरकत घेत ही बंद करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. विकसित भारत 2047 हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तयार केलेल्या सुधारित युवा धोरणात नव्या आव्हानांना सामोरे जाणाऱ्या युवकांच्या बदलत्या विचारसरणीचा समावेश केला तर नक्कीच परिवर्तन घडेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल युवा धोरण समितीच्या बैठकीत बोलत होते. शहरी आणि ग्रामीण भागातल्या युवकांना समान संधी मिळावी यासाठी प्रशिक्षण, सुविधा आणि योजनांचा समावेश असलेलं समतोल धोरण तयार करणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. शाळा, महाविद्यालयं, समाजमाध्यमं आणि सेवा क्षेत्रातल्या प्रतिनिधींना धोरण निर्मितीत सहभागी करून त्यांच्या सूचना समाविष्ट करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता असून या निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 पर्यंतची मतदार यादी वापरण्याचं नियोजन करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत. आयुक्तांनी काल या निवडणुकांच्या तयारीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वतंत्र मतदार यादी तयार केली जात नाही. आधीचीच यादी त्यासाठी वापरली जाते. त्यानुसार 1 जुलैपर्यंत नाव नोंदवलेल्या मतदारांना या निवडणुकीत मतदान करता येईल असं त्यांनी स्पष्ट केलं. मतदान केंद्रांची संख्या, तिथली व्यवस्था आणि इतर सोयीसुविधांसाठी मनुष्यबळ तसंच इतर तयारी करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या. या दशकातील सर्वात मोठी राजनैतिक पुनर्रचना करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नोकरकपात करण्याची योजना तयार करत असल्याची घोषणा अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं केली आहे. अमेरिका फर्स्ट या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणानुसार अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं विभागात व्यापक अशी पुनर्रचना करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ही नोकरकपात करताना संबंधित कर्मचाऱ्यांना विभागाकडून नोटीस पाठवण्यात येणार आहे. या प्रक्रियेमुळे अमेरिकेत शेकडो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाण्याची भीती व्यक्त होत आहे. यामध्ये परराष्ट्र सेवा अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर ही प्रक्रिया वेगानं राबवली जात आहे.
यामुळे अमेरिकेच्या राजनैतिक व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होणार आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या लॉर्ड्स क्रिकेट कसोटीत इंग्लंडनं काल पहिल्या दिवशी अतिशय सावध आणि संथ सुरुवात केली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यावर भारतीय गोलंदाजांच्या धास्तीनं इंग्लंडच्या संघानं बऱ्याच काळानंतर त्यांचं कसोटी सामन्यात वेगानं धावा करण्याचं बॅसबॉल तंत्र बाजूला ठेवलं आणि संथ खेळ करत दिवसभरात 4 गड्यांच्या मोबदल्यात 251 धावा केल्या. नितीश रेड्डीनं इंग्लंडच्या सलामीवीरांना बाद केल्यावर अनुभवी जो रूटनं, ओली पोप आणि कर्णधार बेन स्टोक्स यांच्या साथीनं मोठ्या भागीदाऱ्या रचत इंग्लंडच्या डावाला आकार दिला. त्यानं ओली पोपसोबत शतकी भागीदारी रचली तर कर्णधार बेन स्टोक्ससोबत नाबाद 19 धावांची भागीदारी करून इंग्लंडला समाधानकारक स्थितीत ठेवलं. दिवसाचा खेळ संपला तेव्हा जो रूट 99 आणि बेन स्टोक्स 39 धावांवर नाबाद होते. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत पोलंडची इगा श्वान्तेक आणि अमेरिकेची अमांडा अनिसिमोवा यांच्यात विजेतेपदासाठी लढत होणार आहे. इगा श्वान्तेकनं स्वित्झर्लंडच्या बेलिंडा बेंचिकचा 2 सेटमध्ये सहज पराभव करून अंतिम फेरी गाठली तर अनिसिमोवानं बलाढ्य सबालेंकाला 3 सेटच्या चुरशीच्या झुंजीत नमवून अंतिम फेरीत धडक मारली. महिला एकेरीचा अंतिम सामना उद्या होणार आहे. पुरुष एकेरीत आज उपांत्य फेरीत स्पेनचा कार्लोस अल्काराज आणि टेलर फ्रिट्स तसंच सर्बियाचा नोवाक जोकोविच आणि इटलीचा यानिक सिन्नर यांच्यात लढती होणार आहेत. हवामान. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा अंदाजही वर्तवला आहे. प्रसार भारती आशय निर्मितीच्या क्षेत्रातल्या प्रत्येकासाठी घेऊन आलंय एक विश्वासार्ह व्यासपीठ PB शब्द. यूट्यूबर्स, पॉडकास्टर्स आणि डिजिटल माध्यमातल्या आशय निर्मात्यांना इथे उपलब्ध होईल विश्वासार्ह, अधिकृत आणि 100% मोफत आशय. कोणतेही कॉपीराइट क्लेम, स्ट्राईक किंवा टेकडाऊनची आता चिंता नाही. तब्बल 50 प्रकारातला आशय आणि 13 भाषांचा पर्याय. तेव्हा मोकळेपणानं आपल्या कल्पनाशक्तीला द्या PB शब्दचा आधार. ठळक बातम्या पुन्हा एकदा. एक देश एक निवडणूक ही संकल्पना राबवण्यासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या संसदीय संयुक्त समितीची आज नवी दिल्लीत बैठक होणार. शहरी नक्षलवादी संघटनांच्या कारवायांना चाप लावण्यासाठी आवश्यक महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर. राजकीय भूमिकेतून नव्हे तर देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीनं प्रत्येक सरकारनं शहरी नक्षलवादाविरोधात कारवाईची भूमिका घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. हे विधेयक कुठल्याही व्यक्ती किंवा डाव्या पक्षांविरोधात नाही तर जहाल कडव्या संघटनेच्या देशविरोधी कारवायांविरोधात चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट. एका शतकातून अधिक परंपरा असलेला गणेशोत्सव यापुढे राज्य महोत्सव म्हणून साजरा केला जाणार. आशिष शेलार यांची विधानसभेत घोषणा. गुलामगिरीच्या खुणा पुसत स्वाभिमानाने भारतीय सैन्याच्या अतुलनीय शौर्याचा गौरव करणाऱ्या सिंदूर पुलाचं मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 पर्यंतची मतदार यादी वापरण्याचं नियोजन करण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश. दशकातील सर्वात मोठी राजनैतिक सुधारणा करण्याच्या उद्देशानं मोठी नोकरकपात करण्यासाठी सज्ज होत असल्याची अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाची घोषणा. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत इगा श्वान्तेक आणि अमांडा अनिसिमोवा यांची अंतिम फेरीत धडक. आज पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यात कार्लोस अल्काराज विरुद्ध टेलर फ्रिट्स आणि यानिक सिन्नर विरुद्ध जोकोविच अशा लढती. आणि लॉर्ड्स मैदानावर सुरू असलेल्या भारताविरुद्धच्या 3ऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात संथ खेळ